नमस्कार मित्रहो, सुप्रभात। आज एवढ्या लवकर आपल्या समोर यायचं कारण म्हणजे काल गुरुवारी बोरिवली पूर्वेला ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तर तिथे त्यांच्या साप्ताहिक कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो। त्या संघाच्या कार्यवाह सौ स्मिताताई चितळे यांच्या मनात एक नवनवीन कल्पना येत असतात आणि सभासद देखील त्या कल्पना उचलून धरतात। तर काल त्यांनी विषय दिला होता की मनोगत व्यक्त करायचं, आणि मनोगत कोणत्या विषयावरती, तर प्राणी या विषयावरती मनोगत व्यक्त करायचं। तर बरीच मंडळी आयत्या वेळी तिथे येऊन बोलली होती। महत्त्वाचं हे की थोड्याच लोकांनी ठरवून सांगितलं होतं मी बोलणार म्हणून, पण काही मंडळी उत्स्फूर्तपणे तिथे आल्यावर बोलली कारण वेळ शिल्लक होता म्हणून। आणि ते ऐकून खूप बरं वाटलं की ज्येष्ठ मंडळींच्याकडे अनुभव तर खूप असतातच, पण चांगल्या शब्दात ते मांडणं हे देखील एक कौशल्य असतं। तर काल तिथे एक सुरेंद्र कामत म्हणून होते, त्यांनी पण छान अनुभव सांगितला। आता प्राणी म्हटल्यावरती पशु पक्षी कुठचंही आलं, तर ते म्हणाले की आमच्या घरी त्यांची पत्नी, सुरेंद्र कामत यांची पत्नी, त्या रोज घराच्या बाहेर भांडं ठेवत असत पाण्याने भरलेलं, आणि त्यांना तो छंद होता की तिथे उभं राहून बघायचं की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, आता थोडे प्राणी सांगण्यात हरकत नाही कारण खार येत असे, खार, चिमण्या, कावळे, वेगवेगळ्या चिमण्यामध्ये पुन्हा प्रकार असतात, कबूतर, ते येऊन पाणी पित जात असत। तर ते बघण्यात त्यांना खूप वेळ जायचा त्यांचा आणि मजा वाटायची त्यांना। त्यानंतर दुर्दैवाने काही दिवसात त्यांचं निधन झालं ताईंचं, आणि हे आमचे कामत होते, ते म्हणाले की मी नंतर सुरुवात केली पाणी ठेवायला भांड्यात, जशी पत्नी ठेवत असे, पण म्हणाले मी पाण्याचं भांडं ठेवल्यावरती एकही पक्षी खार कोणीही तिथे आलं नाही पाणी प्यायला। असं 3, 4, 5 दिवस चाललं। मी आपलं भांडं ठेवायचं पाण्याने भरून, पण कोणी येत नसे पाणी प्यायला। तर म्हणाले मी नंतर मुलीला सांगितलं, कदाचित तिथे पुरुषाला घाबरत असेल एखादा प्राणी म्हणून, म्हणाले मी मुलीला सांगितलं की तू भरून ठेव। तिने पाण्याचं भांडं भरून ठेवलं 2, 3, 4 दिवस, तरी कोणी आलं नाही। म्हणजे प्राण्यांना देखील किती विशिष्ट माणसाची ओळख असते की तो माणूस, ती व्यक्ती ते भगिनी रोज ठेवत असत, आता त्या नाही आहेत म्हटल्यावरती त्या पक्षाने पाणी पिणं सोडून दिलं। म्हणजे ह्या अंधश्रद्धा असं नाही म्हणत, पण माणसाला जशी जाण असते, ज्ञान असतं, तसं पक्षांना सुद्धा असतं। दुसऱ्या आमच्या चितळेताई पण म्हणाल्या की कधी त्यांच्याकडे कावळे येतात तर त्यांना मळलेली कणिक लागते, बाकी काय खात नाही। आमच्याकडे पण कावळे येतात, त्यांना शेव लागते, दुसरा काही पदार्थ ठेवला, अगदी श्रीखंड ठेवलं तरी ते तोंड लावत नाहीत, फक्त आणि फक्त त्यांना शेव। असे अनेक मंडळी अनुभव सांगतात। म्हणजे त्यांची पण जी आवड आहे ना, ती एक बदलली आहे। पूर्वी कसं कावळा म्हटलं तर घाणी जाऊन काहीतरी खायचा, आता त्यांना स्वार शेव फरसाण असं आवडतं, पण तेच आवडतं। जो कावळा फरसाण खातो तो शेवेला तोंड लावत नाही। तर त्या म्हणाल्या की माझ्याकडे असे कावळे येतात, मी सकाळी ठेवते बाहेर। ते म्हणाले कधी असं असत नाही की कावळा आला, ठेवल्यावरती तो पहिला फांदीवर बसून ओरडतो, आणखी 5-6 कावळे जमा करतो, आणि मग एक येतो आणि थोडं थोडं खाऊन जातो, एकटा सगळं खात नाही, मागच्यासाठी बाकी ठेवतो। खरंच हे कौतुकास्पद आहे। अशी खूप आपले अनुभव अनेकांनी सांगितले। मला पण आठवतं, म्हटलं हे सगळं ऐकता ऐकता माझं मन भूतकाळात गेलं। 65 वर्षापूर्वी ज्यावेळी मी 8व्या इयत्तेत शिकत होतो, तर त्यावेळी आमच्या शिक्षकांनी प्रश्न विचारला। तर त्या काळी बघा आत्तासारखा कॅसेट वगैरे असं काही नव्हतं, CD, त्यावेळी ग्रामोफोनच्या रेकॉर्ड असत, त्याच्यावरती गाणी ऐकली जात असत, आणि ग्रामोफोन हा चैनीची वस्तू होती, ते काही घरोघरी नसे। नंतर जसे रेडिओ घरोघरी झाले, ट्रान्झिस्टर, पॉकेट रेडिओ, तसं तो काळ नव्हता। पण सगळ्यांना माहिती होतं की गाणं वाजतं ते ग्रामोफोनची तबकडी असते, आणि ती HMV कंपनीची असायची। तर सहज, मी 8वीतली गोष्ट, 30 मुलं वर्गात होती, सहज शिक्षकांनी विचारलं, ऑफ पिरियड होता, की ते म्हणाले ते HMVचे रेकॉर्ड असते, त्याच्यावरती असा तो लाऊडस्पीकरचा करणा असतो, आणि त्या करण्यासमोर कुत्रं गाणं ऐकत असतं। तर शिक्षकांनी विचारलं तो कुत्रा आहे का कुत्री आहे, कोणी सांगू शकेल का? आमच्या 30 विद्यार्थ्यांपैकी कोणालाही सांगता आलं नाही, कधी मनातही विचार आला नाही।
तर शिक्षकाने विचारलं, तुमच्यापैकी किती जणांच्याकडे ग्रामोफोन आहे घरी? तर फक्त 2 विद्यार्थी. कारण मी पुन्हा सांगतो, ग्रामोफोन ही चेन होती त्यावेळी. फक्त 2 विद्यार्थ्यांनी हात वर केला, आमच्या घरी ग्रामोफोन आहे. मग तुझ्याकडे ग्रामोफोन आहे म्हणजे रेकॉर्ड असणार असतं बकड्या. ते म्हणजे आहेत. उद्या बघून ये त्याच्यावर काय लिहिलं आहे ते. तर तुम्हाला सर मी बघतो त्याच्यावरती HMV लिहिलं आहे. HMV लिहिलं आहे, ठीक आहे. आणि खाली काय लिहिलेलं असतं, हिज मास्टर्स व्हॉइस. HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस. शिक्षक म्हणाले, अरे खुड्या, ते शब्दातच आहे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना. हिज मास्टर व्हॉइस. हिज म्हणजे तो कुत्रा आहे, त्याच्या मालकाचा आवाज. जर ती कुत्री असती तर हर मास्टर्स व्हॉइस लिहिलं असतं की नाही. आम्हाला सगळ्यांना खूप हसायला आलं. तर ती आठवण त्यानिमित्ताने जागी झाली. आणि कुत्रा हा खूप हुशार असतो आपण म्हणतो, प्रश्नच नाही, कुत्रा हुशार असतो. त्यातही करून जी परदेशी कुत्रे असतात ना, अल्सेशियन वगैरे, ते तर म्हणजे 35 मार्कांनी पास होणारा विद्यार्थी आणि 95% हा जो फरक असतो ना, तसं त्या कुत्र्यांच्यामध्ये असतो. देवगडला ना द्वारका फूड्स नावाची एक कॅनिंग फॅक्टरी आहे. माझ्या चुलत भावाचीच आहे ती. बाळ ठाकूर नाव त्याचं. तर ती कॅनिंग फॅक्टरी आहे. तर मोठा परिसर आहे, त्याच्यामध्ये आंब्याची झाडंही आहेत, फॅक्टरी आहे. तर त्याच्याकडे त्यांनी एक अल्सेशियन कुत्रा आणलेला होता. तो कुत्रा बघितला की धडकी भरायची छातीत. एवढा छानपैकी उंच पुरा असा, म्हणजे बघितल्यावर ती कोणची हिंमत नाही व्हायची. अर्थात दिवसभर तो कुत्रा फॅक्टरी परिसरामध्ये बांधून ठेवलेला असायचा. आणि संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, काळोख पडला की मग तो मालक जो आहे फॅक्टरीचा, द्वारका फूड्सचा, बाळासाहेब ठाकूर, म्हणजे चुलत भाऊ होता, आता नाही आहे. तर तो मग कुत्र्याला मोकळा सोडायचा रात्रभर. कारण मग कंपाऊंडमध्ये कोणीच नसे. पण तो कुत्रा रात्रभर कंपाऊंडमध्ये आहे सगळ्यांना माहिती असे. त्यामुळे कोणी हिंमत करणार नाही की कंपाऊंड ओलांडून आत जायचं आणि 2 आंबे काढायचे किंवा तिथले काही वस्तू उचलायची. म्हणजे जिवंत ठेवणार नाही तो कुत्रा, एवढी त्याची दहशत होती. म्हणजे बघूनच धडकी भरायची. तर तेच त्याचं काम. दिवसभर तो बांधलेला, रात्री तो कंपाऊंडमध्ये मोकळा. पण ते शिकवलेला कुत्रा, तो अल्सेशियन जातिवंत कुत्रा. त्यामुळे तो उगीच त्या कंपाऊंडच्या बाहेरून कोणी जात असेल ना, तर तो कधी भुंकत नसे. म्हणजे फालतू माणसांची मला दखल घ्यायची नाही. हा जो त्याचा एक चेहऱ्यावर भाव असे ना, आत आला तर तो फाडून खाईल, पण बाहेरून जाणाऱ्या माणसाला तो काही भुंकत सुद्धा नसे. एवढे तसं काम त्यांना माहिती, आपलं काम काय, इथे कोणी येतं नाही आतमध्ये. तर एक दिवशी असं झालं, आपल्याकडे एक ना वाक्प्रचार आहे की मोह हा पुरुषाला मिळालेला शाप आहे आणि संयम हे स्त्रीला मिळालेलं वरदान आहे. सांगतो त्याचा संदर्भ पुढे येणार आहे. कसं आहे की एक दिवशी असं झालं, तो कुत्रा असा रात्रभोवती गस्त घालत होता आणि तिकडनं एक गावठी कुत्री, गावातली ती कुत्री तिकडनं जात होती कंपाऊंडच्या बाहेरून. तर का कोण जाणे, आता हा जातिवंत कुत्रा, त्याचं काम काय, कंपाऊंडच्या आत कोणाला यायला द्यायचं नाही. कोणी काय वस्तू नेत असेल तर त्याच्यावरती हल्ला करायचा. तर कोणी आत आलं नव्हतं, ती कुत्री पण आत गेलेली नव्हती. पण का कोण जाणे, याला बहुधा मोह झाला असेल आणि आपला कंपाऊंड ओलांडून तो अल्सेशियन कुत्रा बाहेर आला. आणि त्या गावठी कुत्रीच्या बरोबर चालत तो इतका लांब आला, साधारणपणे अर्धा किलोमीटर तो लांब आला. रात्रीची वेळ. आता तुम्ही म्हणाले तुम्हाला कसं कळलं, हा सगळा तर्क आहे, काय झालं असेल आपण समजू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी रात्रीच्या, आता किती वाजले होते, 12 वाजले होते का 1 वाजले होते कळायला मार्ग नाही. पण एवढं की तो कुत्रा त्या गावठी कुत्रीच्या संगतीने, आपल्या मैत्रिणीच्या, मैत्रीण म्हणता येत नाही, पहिलीच भेट होती त्यांची अशी. तर तो अर्धा किलोमीटरपर्यंत चालत आला आणि चालत अशा ठिकाणी आले की एक घर होतं. त्या घराला पण असं कंपाऊंड होतं. त्या कंपाऊंडच्या आत परिसरामध्ये दोघं आले, तो अल्सेशियन कुत्रा आणि त्याची गावठी मैत्रीण. आता पुढे काय झालं, संयम हे स्त्रीला मिळालेलं वरदान असतं. तिथे आल्यावरती ती कुत्री निघून गेली आणि मग ह्या कुत्र्याच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी अनोळखी जागेमध्ये आलेलो आहोत. पण बघा, एखादा दुसरा प्राणी असता किंवा एखादा माणूस जरी असता तरी तो गोंधळून गेला असता, अरे कळत नाही आपण कुठे आलो होतो वगैरे. पण हा खरोखर जातिवंत हुशार बुद्धिमान कुत्रा, त्याला हे कळलं की आपण आपली जागा सोडून कुठेतरी आलेलो आहोत. पण तो अजिबात गोंधळून गेला नाही. अगदी दगडी पुतळा असतो ना, तसा तो, ज्या माणसाचं घर होतं त्या घराच्या कंपाऊंडमध्ये तो दगडी पुतळ्यासारखा शांत उभा होता. आरडाओरडा नाही, भुंकला नाही, काय नाही. आता झालं कसं, सकाळ झाली, सूर्य उगवला. तर ज्या घराच्या कंपाऊंडमध्ये तो अल्सेशियन कुत्रा येऊन थांबला होता, त्या घराच्या मालकाने घरातून त्याला दिसलं की हा कुत्रा इथे आहे म्हणून. आणि त्या कुत्र्याची एवढी भीती होती ना गावामध्ये, कारण जाता त्या लोक बघत असत की एक टेरर म्हणावं तसा होता तो. कोणाला चावलेला नाही पण बघून कळतं.
त्यामुळे त्या घरातल्या माणसांनी दरवाजा उघडून बाहेर यायची हिंमत केली नाही की आपण बाहेर आलो नाही, कुत्र्याने आपल्याला काय केलं, अंगावर आला हल्ला केला तर काय होईल. मग त्यांनी काय केलं तर करायचं काय, त्याला कळलं हा अल्सेशियन कुत्रा द्वारकापूरच्या मालकाचा आहे, कारण गावामध्ये एकच अल्सेशियन कुत्रा सगळ्यांना माहिती होतं. पण करायचं काय, त्या मालकाला सांगायला घरातून बाहेर तर पडायला पाहिजे. ते बाहेर पडू शकत नाही भीतीने की तो कुत्रा उभा अंगणामध्ये. मग त्या माणसाने काय केलं, रस्त्यावरून एक मोटरसायकल जात होती, त्या माणसाला हाक मारून थांबवलं आणि सांगितलं माझा भाऊ तिथून जवळच राहतो 2 मिनिटावरती. तर त्या मोटरसायकलच्या वरच्या माणसाच नाही तर बाजूला जा आणि विद्याधर ठाकूरला निरोप दे की द्वारकापूरवाल्यांना तू निरोप दे की तुमचा कुत्रा इकडे आमच्या कंपाऊंडमध्ये आलाय म्हणून. मग त्याप्रमाणे तो मोटरसायकलवाला माझ्या भावाच्या घरी गेला. भावांनी द्वारकापूरला फोन केला की अरे बाबा तुझा कुत्रा इकडे आहे म्हणून. तर तो द्वारकापूरचा मालक बाळासाहेब ठाकूर तो म्हणाला की अरे मी स्वतः चिंतेत होतो, सकाळी उठलो बघतो ते कंपाऊंडमध्ये कुत्रा नाही, काय झालं, त्याला काय वाघाने वगैरे नेला काय, पण आमच्या पट्ट्यात वाघ नसतो, मग कुत्र्याचं झालं काय, मी पण काळजीत होतो, कळायला मार्ग नाही. बरं झालं म्हणाला तू सांगित असते. मग तो मालक द्वारकापूरचा बाळासाहेब ठाकूर तो आला आणि त्या माणसाच्या घरी आला आणि मग तो कुत्रा त्याच्याबरोबर आला. आता तुम्ही म्हणाल कुत्रे हुशार असतात, ते बरोबर गेले की त्या रस्त्याने परत येतात, कारण त्याचे वास घेत घेत जातात. अहो पण त्यावेळी असं झालं असेल की त्याची नवोदित मैत्रीण बरोबर म्हटल्यावरती तो हे सगळं विसरला की आपल्याला वास घेत जायचं आहे, परत यायचं आहे. तिच्या नादामध्ये तो तिच्याबरोबर चालत 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 मागे गेला असेल, त्यामुळे त्याला ते काही परतीचं वाट कळेना. पण किती जातीवंत प्राणी बघा, तो उभा राहिला तिथे, कारण त्याला खात्री होती मनात ना की काही करून आपला मालक इथे येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, एवढी बुद्धिमान कल्पना. त्याप्रमाणे झालं. मग तो मालक त्याला घेऊन गेला. तर अशा प्राण्यांच्या खूप छान छान गमती काल सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्या आणि मला जुन्या काळात मन ओढून गेलं, अक्षरशः जुन्या काळात मन ओढून गेलं. कसं होतं, मनीषा जोशी आपला कार्यक्रम बघतात, त्या बोरली ज्येष्ठ नागरिक संघाच्याच छानपैकी निवेदिका आहेत, सभासद आहेत. आनंद तिरोडकर म्हणजे जुने CDSL मधले सहकारी. आनंद तुमचं स्वागत. संदीप अथाने, नमस्कार संदीपजी, आपली भेट झाली होती साताऱ्याला मला वाटतं. असो, तर मला जुना चित्रपट आठवला, साधू और शैतान. त्याच्यामध्ये ओमप्रकाश असं सात्विक मनुष्य दाखवलेले आहेत. ओमप्रकाश बँकेमध्ये ते कॅशियर असतात. तर एक दिवशी ते बँकेतनं घरी येत असताना वाटेत एक मनुष्य पिंजऱ्यामध्ये छान छान रंगीबेरंगी पक्षी असलेले विकत होता. ते एका पिंजऱ्यामध्ये 7-8 पक्षी होते. तर ते विकणाऱ्याला विचारलं या ओमप्रकाशने, इसका कितना दाम है? तर तो म्हणाला 40 रुपये. पिंजऱ्यामध्ये पक्षीची किती किंमत? तो म्हणाला 40 रुपये. ओमप्रकाश त्या पक्षी विकणाऱ्याला म्हणतात की मुझे पिंजरा नहीं चाहिए, सिर्फ पंछी चाहिए. मग किती? तो विकणारा मनुष्य म्हणाला, चाचा जी आप सिर्फ पंछी लेके क्या करोगे, वो रहेंगे किधर, पिंजरा तो चाहिए ना. तो ओमप्रकाश त्याला म्हणतात तुला काय करायचं आहे, तुला तुझ्या पैशाशी मतलब ना, मला पिंजरा नको, पक्ष्यांची किंमत सांग. तर तो म्हणाला 20 रुपये पक्ष्यांची किंमत आणि 20 रुपये पिंजऱ्याची किंमत. ही सांगतो ही गोष्ट 1969च्या आसपासची, म्हणजे 50 वर्ष झाली. त्यामुळे एवढी स्वस्ताही होते. 20 रुपयाला पक्षी आणि 20 रुपयाला पिंजरा. ते म्हणाले हरकत नाही. आणि मग त्याप्रमाणे 20 रुपये देऊन त्याच्याकडून तो पिंजरा, आतमध्ये 7-8 पक्षी होते रंगीबेरंगी, तो ओमप्रकाश घेतात आणि पिंजऱ्याचं दार उघडतात. ते 7-8 पक्षी झटकन पिंजऱ्याच्या बाहेर पडून आकाशामध्ये उडून जातात. पिंजरा त्याला परत देतात. तर तो पक्षी विकणारा म्हणतो, ओ महात्मा क्या कर रहे हो, वो बाकी पंछी उनको मार डालेंगे. त्याला सोडून दिले त्या पक्ष्यांना, बाकीचे पक्षी मारून टाकले त्यांना, कारण त्या इतर पक्ष्यांना कळतं यांच्या अंगाला माणसाचा स्पर्श झाले वगैरे, ते त्यांना कळतं. म्हणजे बाकी पंछी उसको मार डालेंगे ना. त्यावर ओमप्रकाश म्हणतात, मरेगे तो क्या हुआ, आझादी की मौत तो मरेंगे. म्हणजे इथे तो आयुष्यभर त्यांना कोंडून ठेवणार पिंजऱ्यामध्ये, निदान स्वातंत्र्यामध्ये ते मरण तरी त्याचं स्वातंत्र्यात येईल. किती तो संवाद छान होता, आझादी कम से कम आझादी की मौत तो मरेंगे. त्याच्या जुन्या गोष्टी मला खूप आठवल्या का. तसं माझी एक लहानची बहीण, चुलत बहीण, ती MSW झाली होती, जे सोशल वर्क करतात ना, मेधा पाटकर वगैरे त्या टाईपचं. तर त्यांचा तो डिग्री असते मला वाटतं, MSW, मास्टर ऑफ सोशल वेलफेअर. तर ती ते झालेली होती आणि अशी ती कुठेतरी NGOमध्ये नोकरी करायची. आता हे NGOमध्ये MSW झालेली मंडळी म्हणजे कसं, मुख्यतः त्याचं काम म्हणजे सगळ्यांचा उद्धार करायचा, खास करून महिलांचा उद्धार. ॲडव्होकेट इंद्रजली ठाकूर देवगडून बघतात कार्यक्रम. तर त्यांचं काम असतं MSW सगळ्या स्त्री पुरुष की NGO मार्फत ते सेवा करत असतात. स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांचा उद्धार.
तर ही जी माझी चुलत बहीण होती तिच्या घरी पण असा एक पिंजरा होता आणि त्यात छान छान असे छोटे चिमण्या टाईप अशा पक्षी होते. एक दिवशी मी गेलो तिच्या घरी, सहज बघितलं. मी तिला म्हटलं, अगं तू स्त्रीमुक्तीच्या गोष्टी करतेस, स्त्री या बंधनातून मुक्त झाल्या पाहिजेत वगैरे, चांगलं काम आहे तुझं, पण स्त्रीमुक्तीच्या गोष्टी करतेस आणि या पक्ष्यांना तू मुक्त ठेवायचं सोडून पिंजऱ्यामध्ये बंद केलंस, हे कसं काय? तुम्हाला खरं सांगतो, हे पोपट वगैरे पक्षी पाळणाऱ्या मंडळीबद्दल मला प्रचंड राग असतो. अरे एवढ्याशा पिंजऱ्यात तुम्हाला ठेवता त्याला. मी अशा मंडळींना आगाऊपणाने विचारतो, कल्पना करा तुम्हाला म्हटलं तर सांगितलं 15 दिवस बेडरूममध्ये बसून राहायचं, सगळं तुम्हाला तिथे आंघोळीची सोय करू, जेवणाची सोय करू, झोपायची सोय, फक्त 15 मिनटं तिथेच राहायचं एका खोलीत, बाहेर यायचं नाही. तुम्ही राहू शकाल हो? मग आयुष्यभर तुम्ही त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवता बंद करून, काय वाटत असेल त्यांना? पिंजरा चित्रपटामध्ये एक छान संवाद आहे संध्याताईंच्या तोंडी. डॉक्टर लागू आणि संध्या त्यांची भूमिका होती. शांताराम बापूंचा चित्रपट होता पिंजरा. त्यामध्ये ती संध्या सांगते, ते तमाशामध्ये नृत्य करणारी असते, तर ती शेवटी सांगते, अहो सोन्याचा झाला तरी पिंजरा तो पिंजराच. तसं तुम्ही पक्षाला कितीही त्याला ते खायला द्या, काय त्यांचं आयुष्यभर होत असेल. म्हणून मला पोपट वगैरे पाळणाऱ्या मंडळीचा मनापासून खूप राग येतो. तर सांगायचं असं मी त्या चुलत बहिणीला म्हटलं, तू स्त्रीमुक्तीची भाषा करतेस, या पाखरांना तू बंधनात ठेवलं असेल, काय बरोबर आहे का? तिला ते पटलं. अर्थात मनुष्य चटकन आपली चूक मान्य करत नाही, पण कुठेतरी तिच्या अंतरंगामध्ये ते कोरलं गेलं, आपण काय केलंय बरोबर नाही म्हणून. पण आता काय करणार, सोडून दिलं तर पुन्हा तेच बाकीचे पक्षी मारून टाकतील. तिलाही प्रश्न पडला असेल की काय करायचं म्हणून. मग नंतर असं झालं, पुन्हा म्हणजे ज्यावेळी गेलो त्यावेळी बेत तो पिंजरा रिकामा होता. ते म्हणतं, काय गं सोडून दिलेस का? नाही म्हणाली, काहीतरी आजार झाला नाही, फटाफट 2-3 दिवसामध्ये त्या सगळ्या चिमण्या मरून गेल्या आपोआप. म्हटलं नशीब, तुझ्या अंगावर पाप आलं नाही, कारण सोडलं असतं त्याला बाहेरच्या पक्षाने खाल्लं असतं, राहिली असती बंधनात, आयुष्यभर राहिली असती. ते परस्पर नियतीने त्यांना मुक्ती दिली. पण गंमत वाटते की तिने असा अट्टहास नाही केला, नाही माझंच बरोबर आहे. मी तिला मनोमन बोलली जरी नाही तरी कळलं की आपण काहीतरी चुकीची गोष्ट केली, की पक्ष्यांना बंधनात ठेवलंय म्हणून. आणि प्राण्यांचं खरोखर म्हणजे मांजर असो, तुमचा कुत्रा असो, कुठचं, अगदी गाय म्हैस सुद्धा. मला अजूनही आठवतं, मी सांगतो या सगळ्या जुन्या गोष्टी शाळेत असताना बघितलेल्या. आमच्याकडे एक म्हैस होती, म्हणजे अनेक गुरं होती. त्यात असं झालं, एका वेळी आमच्याकडे 3 म्हशी आल्या, 3 म्हशींची डिलिव्हरी झाली. आता एवढ्या दुधाचं काय करायचं, सगळ्यांकडे तो प्रश्न असतो. मग अशा वेळी काय करतात की आपल्याला एक म्हैस पुरेशी होते. तर आमच्याकडे 2 म्हशी, 3 एकाच वेळी व्यायल्या होत्या. तर 2 म्हशी ठेवून तिसरी जी म्हैस होती ना, ती वडिलांनी कोणाला तरी विकली. तिकडे गेल्यावरती ती म्हैस 4 दिवस साधारण तिथे होती. पण शेवटी प्राण्यांना पण प्रेम असतं, त्यांनाही भावना आहे, त्यांनाही कळतं. त्यांना कुठेतरी ती अस्वस्थ वाटत असेल की आपण दुसऱ्या घरी आलो म्हणून. म्हणजे ज्यावेळी एखादी मुलगी लग्न होऊन येते त्यावेळी तिच्या मनाची किती तडफड होत असेल. एक घर सोडून दुसऱ्या घरट्यात येऊन राहायचं आहे, बरं कायम राहायचं आहे, असं नाही की 8 दिवसांनी परत जाणार आहे. म्हणजे हा मुद्दा अशासाठी मांडला की त्या म्हशीला तिकडे गेल्यावरती त्याला नक्कीच आठवण येत असेल ना आपल्या इतर गुरंबरोबरची, आपलं गोठा आपला, माणसं आपली. तर 4 दिवसांनी असं झालं, एक दिवशी रात्री ती म्हैस दावं तोडून, आणि ज्याला विकली होती त्याचं घर आमच्या घरापासून साधारण 1-2.5-3 किलोमीटरवरती होतं. पण प्राण्यांनाही कळतं ना, रस्ते कळतात त्यांना. तर रात्रीच्या वेळी त्या ज्या घरात तिला विकली होती त्या मालकाच्या गोठ्यातून दावं तोडून ती म्हैस रातोरात आली ती. आता आम्हाला काय कळायला लागलं होतं रात्री काय झालं ते. आणि रात्री ती येऊन आमच्या घरी, म्हणजे गोठ्यामध्ये आमच्या येऊन, इतर आमच्याकडे त्यावेळी 14-15 गुरं होती, गाय बैल म्हशी वगैरे. तर त्यांच्या मधोमध ती जाऊन उभी राहिली. आम्हाला हे काय घडलं कळलंच नाही. ज्यावेळी सकाळ झाली, माझी आई दूध काढायला गेली इतर म्हशींचं, त्यावेळी ती बघितली ना, अरे ही तर आपली म्हैस. आणि ती अशी उभी होती, तिकडे 3-4 गुरं, उजवीकडे 3-4 गुरं, त्याच्यामध्ये ती अशी होती की जणू काय मला आता इथून कोणी नेऊ नये म्हणून. तर माझ्या आईच्या लक्षात आलं ही आपली म्हैस आहे म्हणून. मग आई गेल्यावरती ती पण लगेच पुढे आली, आईच्या अंगाला मानबिन घासायला लागली. आईने पण तिच्या गळ्यावरून, पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवलं. आणि तुम्हाला सांगतो की आई बोलत होती, अरे चांदी आली आहे परत म्हणून. मग मी आपलं पुतूल म्हणून बघायला गेलो. तर आई तिच्या सगळ्या अंगावरून हात फिरवत होती आणि अक्षरशः त्या म्हशीच्या डोळ्यातून पाणी येताना मी बघितलं. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते, नाही तर मी नक्की फोटो काढून ठेवला असता. म्हणजे प्राण्यांना पण किती प्रेम असतं. त्या म्हशीच्या दोन्ही डोळ्यातनं पाणी यायला लागलं असं. मग आईला पण गैवरून आलं. ती म्हणाली एवढं प्रेम आहे या. मग आई आमच्या वडिलांना म्हणाली, आणि अपेक्षाप्रमाणे सकाळ झाली. थोड्या वेळाने तिचा मालक शोधत आला, कारण त्यांना माहिती असतं कोकणात माणसानं म्हैस जाणार कुठे, मूळ घरी गेली असते. त्याप्रमाणे तो आला. माझे वडील म्हणाले काय काळजी करू नको, आली आहे म्हैस म्हणून घेऊन जा.
तर माझी आई म्हणाली वडिलांना, नको, ती एवढी आली आहे प्रेमाने, परत नका तिला परत पाठवू, त्या माणसाला त्याचे पैसे परत देऊन टाका. मग त्या माणसाला पैसे परत दिले आणि ती म्हैस पुन्हा आमच्या घरी राहिली. पण खरोखर ना किती म्हणजे प्रेम करावं आणि प्रेम करून घ्यावं, तसं प्राण्यांना पण खूप हे कळत असतं. आणि एक नाटक आहे बघा, नकळत सारे घडले, त्यामध्ये आमचे विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांच्या भूमिका आहेत. नकळत सारे घडले आहे, यूट्यूबवर अवश्य बघा. तर त्यामध्ये स्वाती चिटणीस या काउन्सिलर असतात, समुपदेशन करणारा. तर त्यांच्या तोंडी एक छान वाक्य आहे. त्या स्वाती चिटणीस म्हणतात, म्हणजे वाक्य लेखक लिहितो, पण कलाकार मंडळी ते कसं पोचवतात प्रेक्षकांपर्यंत, त्याच्यावरती त्या वाक्याचं जे महत्त्व आहे ते अवलंबून राहतं. तर स्वाती चिटणीस म्हणतात, मी ज्यावेळी प्राणी संग्रहालयात जाते त्यावेळी माकडाच्या पिंजऱ्यापाशी मी जास्त वेळ रखडते. का? तर म्हणे त्या पिंजऱ्यातल्या माकडाच्या डोळ्यात मला असे भाव दिसत असतात की समोर उभा असलेला हा प्राणी, म्हणजे आपण मनुष्य प्राणी, त्या माकडाच्या डोळ्यात मला असे करुण भाव दिसत असतात की समोर उभा असलेला प्राणी माणूस बनायच्या शर्यतीमध्ये आपल्याला कितीतरी मागे टाकून कितीतरी पुढे निघून गेलं आहे. म्हणजे हे माकड ते माकडच राहिलं आणि या समोरच्या माकडाचा पुरुष माणूस झाला आहे म्हणून. म्हणे या माणूस बनण्याच्या शर्यतीमध्ये हा प्राणी आपल्याला कितीतरी मागे टाकून पुढे निघून गेला आहे. त्यामुळे त्या माकडाच्या डोळ्यात करुण भाव, भले कल्पना असेल पण किती छान वाटतं सगळे. या सगळ्या गोष्टी काल मला एकाएकी या सगळ्या आठवल्या की म्हटलं, आणि सहज वाटतं की तुमच्याशी ह्या बोलाव्यात म्हणून. आणि दुसरं एक मला आठवतं की चिवी जोशी विनोदी लेखक होते, आपल्यावेळी त्यांचे धडेसुद्धा असत पुस्तकामध्ये. आता आहेत की नाही मला माहिती नाही, बहुतेक नसावेत, कारण नवीन लेखकांना जागा द्यायची म्हणजे ते पुस्तक एवढं होईल ना, जुनंही ठेवलं नवीन घातलं, त्यामुळे ते नसेल. पण चिवी जोशींची सगळी पुस्तकं लहानपणी वाचायला आवडायची. म्हणजे दर्जेदार विनोद म्हणजे काय ते तेव्हा कळायचं. म्हणजे आता कळतं, तेव्हा कळत नसे, त्यावेळी वय नव्हतं, आता कळतं. मला अजून आठवतं मी 6वीत का 7वीत होतो, त्यावेळी त्यांचा तो एक धडा होता की चिमणराव आणि गुंड्याभाऊ, ते दोघे जोडगोडी असते मित्रांची. तर गुंड्याभाऊ आजारी पडतो, मग ते ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे फिरत असतात. मग शेवटी एक डॉक्टरकडे जातात, तर ते सगळं सांगतात, हे गंभीर आहे प्रकरण, जिने पथ्य पाळायला लागतील, जिने अजिबात चढू नका, जिने अजिबात चढू नका, उतरायला हरकत नाही. तर मला काय कळत नसे, म्हणजे जिना चढताना धाप लागते म्हणून जिना चढू नका, उतरायला काय हरकत नाही. पण त्याच्यात विनोद असा होता, जिना जर चढलाच नाही जिना तर उतरण्याचा प्रश्नच कुठे येतो. पण त्यावेळी लिफ्ट बी एवढ्या नव्हत्या हो सवंगपणे. आता कसं राहत्या इमारतीसुद्धा लिफ्ट असते, त्यावेळी नव्हतं. त्यावेळी जिना अजिबात जिना चढू नका, उतरायला हरकत नाही. तर तो जो विनोद होता तो आम्हाला मुंबईला आलो, नोकरीला लागलो, मग थोडीशी अक्कल आली, त्यावेळी तो विनोद त्यातला कळा. तसं ती चिवी जोशीने एक छान गोष्ट दिली. गोष्टच ती म्हणजे एका सर्कशीमध्ये सगळे प्राणी होते, फक्त वाघ आणि वानर हे 2 प्राणी नव्हते. तर त्याचं काम माणसंच करत असत. 2 कलाकार होते ठरलेले, एकाला तो वाघाचा वेश चढवायचा आणि तो बरोबर वाघासारखंच करत असे, दुसऱ्याला वानराचा वेश चढवलेला. लोकांना गोष्ट आहे ती, शेवटी लोकांना कळतही नसे की ही 2 माणसं आहेत, ते वाघाचं काम करतायत म्हणून. तर एक दिवशी मध्ये काय झाले, दोघे आजारी पडले. मग सर्कसचा मालक ह्या गुंड्याभाऊकडे आला. गुंड्याभाऊची व्यायामशाळा होती अशी ती कथा लिहिली आहे. तर गुंड्याभाऊला म्हणाला तो सर्कसचा मालक, काहीतरी मदत कर, मला 2 कलाकार दे, आज सर्कशीचा खेळ आहे संध्याकाळी आणि माझे 2 कलाकार आजारी पडले. तर गुंड्याभाऊ म्हणतो, काय हरकत नाही, आम्ही दोघे येतो, मी आणि चिमणराव. मग ते आल्यावरती त्या गुंड्याभाऊला वानराचे सगळं तो वेश देतात आणि ह्याला चिमणरावाला वाघाचा वेश देतात. तर नंतर त्यांनी छान ती कथा रंगवली चिवी जोशींनी. ते म्हणतात की नंतरच लक्षात आलं, सर्कशीचा खेळ सुरू झाला, जास्त गर्दी लोकांची होती ती ह्या वानराच्या पिंजऱ्याच्या समोर. तिथे हा होता गुंड्याभाऊ होता. तर तो म्हणे चांगला त्याला वेश बरोबर तो फिट होत होता. तो वानर म्हणून इकडनं तिकडे उड्या मारत होता, ते झुले लावलेले असतात त्याच्यावरनं तो सगळं करत होता. लोक खुश होते, म्हणजे लोकांना वाटतं खरोखरच वानर आहे म्हणून. आणि माझ्या पिंजऱ्यापुढे म्हणे गर्दीच नाही, कारण मी म्हणे असा लुकडा वाघाचा जरी वेश घातला तरी कसा मी दिसणार. तर म्हणाले अगदी कमी गर्दी, माझ्या पिंजऱ्यासमोर फार कोणी येत नसतं. तर एक नवरा बायको लहान मुलगा होता, तर ती बाई इतकं माझ्याकडे बघून म्हणाली, कसलं मरतुकडा वाघ आहे, याला जेवायला असं घालत नाहीत बहुतेक रोज, असं दिसते. तर म्हणे मला एवढं वाईट वाटलं की तिने शेरा मारला की जेवायला घालत नाही, कसला मरतुकडा वाघ, काय बघायचं, चल पुढे.
तर तेवढ्यामध्ये तो जो मुलगा होता त्या जोडप्याच्या बरोबर त्याने तिथला एक दगड घेतला आणि मला मारला. मुलांना काय कळत नाही खरं दगड मारून नाहीत म्हणून. त्या मुलांनी छोटासा दगड घेतला आणि पिंजऱ्याच्या त्या रेषामधून त्या वाघाला म्हणजे तो चिमंडावर दिले. त्याने मला तो दगड मारला आणि तो मला खरोखर लागला दगड. तर माणूसच आहे ना. पण दगड लागल्यावरती म्हणाले, मी एकदम उत्स्फूर्तपणे म्हटलं, हां दगड मार बया दगड, सापळ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका मुले मारिती खडे. ते म्हणे हे माझ्या तोंडून ऐकल्यावरती वाघ असं माणसासारखं बोलतो. ह्यामुळे ती बाई बेशुद्ध पडली. मग नवऱ्याची धावपळीला झालं काय काय ब्रेन हॅमरेज झालं काय असं. आणि मग म्हणे मला पुढचं सगळं दिसायला लागलं की ती बाई आता शुद्धीवर आली की सांगेल हा वाघ नाही, हा बोलतोय म्हणजे काय. पण तिला तेव्हा असंच वाटतं हा वाघ आहे आणि बोलतोय म्हणून ती भूत 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 करून जी बेशुद्ध पडली. तर म्हणे आता मला वाटलं की आपला बिंग फुटणार, लोक येऊन मारतील, सर्कसवाल्याला मारतील. पण मला सुदैवाने असं काही झालं नाही की ती चटकन शुद्धीत आली नाही. मग तिला उचलून घेऊन लोक गेली. तोपर्यंत सर्कशीचा वेळही संपला होता आणि म्हणे ते झाकली मोठ 1.25 लाखाची झाली. तर मला अजून ते आठवतं की ते वाघाच्या तोंडून तिने जे ऐकलं, सापळ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका मुले मारिती खडे. ती बिचारी भूतभूत म्हणून ती खरं पडणारच आहे ना, प्रश्नच नाही. तसं प्राण्यांच्यावरून खूप अशा गोष्टी आठवल्या. आणि त्यावेळी काल मी स्वतः बोलणारच नव्हतं कारण मी नाव दिलेलं नव्हतं. पण काल काय झालं, काही मंडळी ज्यांनी सहभाग नोंदवला होता ती आली नाही. त्यामुळे स्मिताताई शितळे म्हणाल्या की ठाकूर काय बोलणार तर बोला तुम्ही, वेळही होता. आणि कसं होतं, मला बोलायला आवडतं, बोलायला खूप आवडतं मला. तर एक शेवटचं सांगतो. दामू धोत्रे म्हणून रिंग मास्टर होते. आता प्राण्यांचाच विषय निघाला आहे. सर्कशीमध्ये रिंग मास्टर होते दामू धोत्रे. त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं, वाघ सिंह माझे सखे सोबती. वाघ सिंह माझे सखे सोबती. त्यामध्ये दामू धोत्रेंनी असं छान लिहिलं आहे. ते जवळजवळ 35 वर्ष त्यांनी नोकरी केली युरोप खंडामध्ये, सर्कशीमध्ये, विविध सर्कशीमध्ये. तर त्यांच्या पुस्तकामध्ये दामू धोत्रेंनी लिहिलं आहे की जगामध्ये जिथे जिथे सर्कस असते तिथे तिथे रिंग मास्टर असतो. तो प्राण्यांचे खेळ घेत असतो. म्हणजे रिंगणामध्ये वाघ, सिंह, हत्ती, अस्वल सगळे प्राणी एकत्र करून त्यांच्याकडून खेळ करून घेत असतो. तर म्हणजे जगामध्ये जिथे जिथे सर्कस असते तिथे रिंग मास्टर असतो. त्या रिंग मास्टरच्या हातात एक चाबूक असतो आणि त्या चाबकाचा आवाज जसं ते आपल्या ते महालक्ष्मी रस्त्याने जात असतात तर फाटफाट चाकाचा आवाज येतो चाबकाचा, स्वतःलाच मारून घेत असतात. त्या लागत नाही ती गोष्ट वेगळी, आवाज येत असतो. तसं त्या रिंग मास्टरच्या हातात त्या चाबकाचा आवाज येत असतो. आणि त्या आवाजाला घाबरून, दामू धोत्रे म्हणतात, त्या आवाजाला घाबरून वाघ, सिंह सगळे त्या रिंग मास्टरची आज्ञा ऐकत असतात. कारण तो आवाजच एवढा अंगावर काटाळणार असतो ना, त्यावेळी त्या प्राण्यांना वाटतं ह्याच्या हातात जे काय आहे रिंग मास्टरच्या, ते काहीतरी शस्त्र आहे, तर त्यांनी आपल्याला इजा होऊ शकते. त्या भीतीने ते बिचारे, आता मला सांगा, एवढंसं ते स्टूल असतं, त्याच्यावरती वाघ 4 पाय करून मुटकुळा करून असं बसलेला असतो. त्याला ते काय सुखाचं असं नाही का, पण तू तसं बसलेला असतो का, तर रिंग मास्टर यांनी आपल्याला मारेल, आपल्याला लागेल. त्या भीतीपायी ते सांगेल रिंग मास्टर ते प्राणी करत असतात. पण पुढे जी पते की बात म्हणतात ना, ती दामू धोत्रेंनी त्या पुस्तकात लिहिली आहे. ते म्हणाले की आजपर्यंत जगामध्ये कुठच्याही सर्कशीत कुठच्याही रिंग मास्टरनी वाघाला, हत्तीला, सिंहाला तो चाबूक कधी मारलेला नाही आहे. कधीही चाबूक मारलेला नसतो, फक्त तो आवाज करून त्यांना घाबरत असतात. एकदा म्हणजे त्यांची भेट झाली होती दामू धोत्रेची. पुण्याला मी गेलो होतो. टिळक रोडवरती सर्कस विला म्हणून त्यांनी स्वतःचं घर होतं, आता गेले ते. तर मी त्यांना भेटायला गेलो होतो. तर मला म्हणाले तुला माहिती आहे का, कधी रिंग मास्टर चाबूक मारत नाही, काय कारण असेल. म्हटलं नाही माहिती आहे. ते म्हणाले कारण असं आहे की ज्या क्षणी रिंग मास्टर वाघाला चाबूक मारेल ना, त्या क्षणी वाघाला कळून चुकेल की ह्याच्या तथाकथित शस्त्रामध्ये काहीही दम नाही आणि तो वाघ पुढच्या क्षणी रिंग मास्टरवरती हल्ला करेल, कारण त्याची भीती पळून गेली आता की हा शस्त्रामध्ये काही दम नाही म्हणून. त्यामुळे ते भासवत राहतात की शस्त्र आहे, तुला इजा होईल. त्यामुळे असं भासवत राहणं हे महत्त्वाचं असतं. त्या भीतीपुढे ते करत असतात. मला माझ्या नोकरीच्या जीवनात त्याचा पडताळा आला असा की शेअर बाजारावरती मी व्याख्यान करत असते, इतरही अधिक लोक करतात, पण माझं व्याख्यान लोकांना आवडायचं. मी कौतुक म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतो. लोक म्हणतात तुमचं आम्हाला आवडतं. कारण असं, इतर जे वक्ते असतात ना ते नेहमी श्रोत्यांना असे भासवत असतात, हे शेअर बाजार कठीण विषय आहे, तो तुम्हाला कळणार नाही, तुमचं ते काम नव्हे, आम्ही म्हणून ते करतो, असं भासवत असतात. त्याउलट मी सांगत असते ही अतिशय सोपी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या कार्यक्रमाला गृहिणी देखील येत असत, ज्या ग्रॅज्युएट देखील नाही अशी माणसं येत असत. कारण मी आधीच सांगायचा हे सगळं सोपं आहे, तुम्हाला कोणालाही कळेल, आणि ते कळत अशी ती गोष्ट वेगळी. तर सांगायचं
मुद्दा असा की हे कठीण आहे, तुम्हाला कळणार नाही आर्थिक विषय, ह्याला कॉमर्स. असं माझं स्वतःचं कॉमर्सचं शिक्षण झालेलंच नाही. मी आर्ट्स कला शाखेचा पदवीधर आहे, काही त्याचा संबंध नाही कॉमर्सशी. पण असं लोक भासवत असतात, तसे रिंग मास्टर भासवत असतात. तर सकाळीच उठल्यावर म्हणत आलं, म्हटलं जे काल मी तिथे बोललो जरा कुठेतरी ते कॅमेरामध्ये बंदिस्त करून ठेवावं, कारण काल उपस्थिती खूप कमी होती. नंतर मग मंडळी म्हणतात अरे छान कार्यक्रम झाला, तो कुठेतरी त्यांना बघायला मिळावा म्हणून सकाळी उठून मी आयत्या वेळी हा निर्णय घेतला. तर आता मी इथेच थांबतो. पुन्हा केव्हा तरी असेच भेटत राहू. धन्यवाद.